शाहू मिलच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीनं एक अहवाल खासदार शाहू महाराज यांना सादर केला। त्यामध्ये किरकोळ दुरुस्ती करून एक परिपूर्ण अहवाल लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। शाहू मिल पुनरुज्जीवित करण्यासाठी 81 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। 3 शिफ्टमध्ये सुरू राहणाऱ्या या मिलमधून 300 लोकांना रोजगार मिळेल। सर्व खर्च वजा जाता वर्षाला 4 कोटी रुपयांचा फायदा मिळेल असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात शाहू मिलची स्थापना केली होती। बंद पडलेली ही मिल पुन्हा सुरू करण्यासाठी एक कृती समिती प्रयत्नशील आहे। शाहू मिल पुनरुज्जीवित करण्यासाठी खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करावा असं यापूर्वी सुचवलं होतं। त्यानुसार कॉमन मॅन संघटना, आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशन यांनी तयार केलेला अहवाल ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्याकडे सुपूर्द केला। शाहू मिलच्या पुनरुज्जीवनासाठी 81 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून दरवर्षी 68 लाख किलो कापसावर प्रक्रिया करून सूत आणि कापड तयार होऊ शकतं। सुरुवातीच्या टप्प्यात 300 लोकांना रोजगार मिळेल, त्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळेल। या मिलची वार्षिक उलाढाल 130 कोटी रुपये होईल आणि त्यातून वर्षाला 4 कोटी रुपयांचा नफा मिळेल। या नफ्यातून शासनाचं भाग भांडवल 10 वर्षात परत केलं जाईल। या प्रकल्पातून एकही थेंब सांडपाणी बाहेर पडणार नाही अशी सोय असेल। त्यासाठी मिळणाऱ्या 10 कोटी रुपयांच्या अनुदानातून 4 मेगावॅटचा वीज प्रकल्प तयार होईल। या प्रकल्पासाठी 10 एकर जागा लागणार असून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक उभं राहील असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी स्पष्ट केलं। 25,000 स्पिंडल, 24 तास मिल चालणार। प्रथममध्ये सुरुवातीला 300 लोकांना आम्ही नोकरी देणार। त्यांचा पगार कायद्यानुसार मिनिमम वेज ॲक्टप्रमाणे मिळणार। कामगार कायदे सगळे त्यांना लागू होणार। वर्षाला जवळपास 68 लाख किलो कापसावर प्रक्रिया केली जाणार। जवळपास त्यातनं 130 कोटी रुपयाचं वार्षिक उलाढाल होईल आणि त्यातून सर्व खर्च जाता शाहू मिलच्या पदरी 4 कोटी रुपये निव्वळ नफा म्हणून राहणार आणि ह्यातलं जे काही उत्पन्न होणार आहे त्यातलं 40% उत्पादन हे परदेशामध्ये एक्सपोर्ट होणार, ज्यामुळं देशातल्या परदेशी गंगाजळीमध्ये शाहू मिलच्या माध्यमातून त्याच्यामध्ये भर पडणार आहे। दरम्यान खासदार शाहू महाराजांच्या वेबसाईटवर शाहू मिलचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध होणार असून याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना कळवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय। तसंच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांना हा अहवाल तातडीनं पाठवावा असं विजय देवणे यांनी सांगितलं। अहवालावर येणाऱ्या सूचनांचा विचार करून येत्या 10 दिवसात अंतिम अहवाल राज्य शासनाला पाठवावा असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला दिलीप देसाई, बाबा पार्टे, रवी मोरे, किशोर घाटगे, अशोक भंडारे, रुपाली कवाळे, बाळासाहेब कवाळे, राजू जाधव, अनिल कदम, रवी जाधव, काका पाटील, रघुनाथ टिपुगडे, प्रमोद दाभाडे, किशोर घाटगे, संभाजी जगदाळे उपस्थित होते।